नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते आहेत. बघा, जिल्हा न्यायालय भरती 2023 एकूण आलेले अर्जसंख्या, जिल्हा लघुलेखक, क्लर्क, शिपाई आणि एकूण पदे. यामध्ये जिल्ह्यावाईज लघुलेखकाला किती फॉर्म आले, क्लर्कला किती फॉर्म आले, शिपाईला किती फॉर्म आले, त्या जिल्ह्यामध्ये एकूण तिन्ही पदासाठी किती फॉर्म आले असे टोटल दिले आहे. तर आपण एक एक जिल्हा करून बघूयात की कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आले. आपण अहमदनगर जिल्ह्याचा विचार जर केला तर लघुलेखकसाठी 510, क्लर्कसाठी 4980, शिपाईसाठी 12360 आणि एकूण अर्ज आले तिथं 17797. अकोलासाठी 142, लघुलेखकसाठी, क्लर्कसाठी 1424, शिपाईसाठी 5317 आणि एकूण 6883. अमरावतीला लघुलेखकसाठी 234, क्लर्कसाठी 6635, शिपाईसाठी 10014 आणि तिथं जे एकूण टोटल फॉर्म आहे 16883. औरंगाबादसाठी लघुलेखकसाठी 124, क्लर्कसाठी 3196, शिपाईसाठी 8156 आणि एकूण तिथं फॉर्म आले 11476. बीडसाठी 65, लघुलेखकासाठी, त्याच्यानंतर 2324, क्लर्कसाठी, शिपाईसाठी 5287 आणि एकूण फॉर्म आले तिथं 7676. भंडारामध्ये 58, क्लर्कसाठी 977, शिपाईसाठी 2797 आणि एकूण फॉर्म आले तिथं 3832. बुलढाणामध्ये 163, क्लर्कसाठी 3185, शिपाईसाठी 9297 आणि तिथे एकूण फॉर्म आले 12645. चंद्रपूरमध्ये 184, 2721, 7007 आणि टोटल फॉर्म 9912. सिटी सिव्हिल मुंबईमध्ये लघुलेखकासाठी एक पण फॉर्म आलेला नाही आहे, 0 फॉर्म आला आहे. त्याच्यानंतर क्लर्कसाठी 6284 आणि शिपाईसाठी 15688, एकूण फॉर्म आले 21972. CMM मुंबईमध्ये लघुलेखकासाठी 9, क्लर्कसाठी 603, शिपाईसाठी 1260 आणि टोटल फॉर्म आहे 1872. स्मॉल कॉज मुंबईमध्ये लघुलेखकासाठी 64, लिपिकसाठी 721, शिपाईसाठी 2930 आणि टोटल फॉर्म आले 3715. धुळेमध्ये लघुलेखकासाठी 15, लिपिकसाठी 768, शिपाईसाठी 1647, टोटल फॉर्म 2430. गडचिरोलीमध्ये 28, लघुलेखकासाठी, लिपिकसाठी 1416, शिपाईसाठी 1595, एकूण 3039. गोंदियामध्ये 32, 1145, 1778, एकूण टोटल फॉर्म 2955. जळगावमध्ये 20, त्याच्यानंतर जळगावमध्ये क्लर्कसाठी 2150, शिपाईसाठी 5549 आणि एकूण टोटल 7719. जालनामध्ये 68, 817, 1510, 2395, टोटल फॉर्म. कोल्हापूरमध्ये 101, क्लर्कसाठी 3131, शिपाईसाठी 8703, एकूण 11935. लातूरमध्ये 62, 1005, 4054, एकूण 5121. नागपूरमध्ये लघुलेखकासाठी 205, शिपाईसाठी 3807, शिपाईसाठी 726 आणि एकूण फॉर्म आले 11038. नांदेडमध्ये 52, 1626, 3992, टोटल फॉर्म 5070. नंदुरबारमध्ये 64, 894, 4534, 5992, टोटल फॉर्म. नाशिकमध्ये बघा, नाशिकमध्ये लघुलेखकासाठी 315 फॉर्म आले, लिपिकसाठी 7943 फॉर्म आले, शिपाईसाठी 12243, एकूण टोटल फॉर्म आले 20501. उस्मानाबादमध्ये 58, क्लर्कसाठी 1907, शिपाईसाठी 3145, टोटल फॉर्म आले 5110. परभणीमध्ये 172, लघुलेखकासाठी, क्लर्कसाठी 6898, शिपाईसाठी 10306, एकूण टोटल फॉर्म आले 17376. पुण्यामध्ये 541, 4681, 16257, टोटल फॉर्म आले 21479. रायगडमध्ये 168, क्लर्कसाठी 2427, शिपाईसाठी 5585 आणि टोटल फॉर्म 8180. अशा प्रकारे अर्जाची संख्या आहे. हे तुम्ही बघून घ्या. एक शेवटचा जिल्हा बघून घेऊयात जिथे अर्जाची संख्या जास्त आहे. त्याच्यानंतर ठाणेमध्ये
लघुलेखासाठी 370 फॉर्म आले. क्लर्कसाठी 8,333, शिपायासाठी 13,681 आणि टोटल फॉर्म आले 22,384. जर आपण या डाटाचा जर ढोबळ मानाने विचार जर केला तर काही जिल्ह्यामध्ये अर्जाची संख्या जास्त आहे आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये अर्जाची संख्या खूपच नगण्य आहे. जर याचा जर विचार जर केला तर काही जिल्ह्यामध्ये क्लरिकलसाठी आणि शिपाईसाठी कट ऑफ खूप हाय पण जाऊ शकतो आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये अर्जसंख्या कमी असल्यामुळे आणि तिथे त्याप्रमाणे ते व्हॅकन्सी पण असल्यामुळे तिथं पण कट ऑफ हा खाली येऊ शकतो आणि जिथे अर्जाची संख्या खूप आहे तिथं कट ऑफ तर हाय जाणारच. आता आपण नाशिकचा जर विचार जर केला, नाशिकला 178 जागा क्लरिकलसाठी होत्या. तिथं 7,943 अर्ज आलेले आहेत लिपिकसाठी. तर याच्यावरून आपण ढोबळ मानाने जर विचार जर केला त्याचा कट ऑफ 25च्या दरम्यान असेल लिपिकचा. आपण कट ऑफवर एक सविस्तर व्हिडिओ बघूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह जर वाटला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.